राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याची चढाई संपवून आम्ही आता मनोरंजन या बालेकिल्ल्याकडे जात आहोत। दोन्ही बालेकिल्ल्यांच्या मध्ये असणारं जे भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्या बाजूनेच एक वाट ही मनोरंजनकडे जाते आणि त्याच वाटेनं आम्ही वर बालेकिल्ल्यावरती जातोय। उन्हामुळे सर्वांचीच दमछाक झालेली होती। वाट तशी सोपी आहे, पण उन्हाचा थोडा त्रास झाल्यामुळे सगळ्यांची दमछाक झालेली होती। मनोरंजनच्या वाटेवरून दिसणारा श्रीवर्धनचा हा बुरुज आणि हा संपूर्ण श्रीवर्धन बालेकिल्ला। काही वेळातच आम्ही मनोरंजनच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो। प्रवेशद्वाराचं बांधकाम अतिशय भक्कम अशा स्वरूपाचं आहे। थोडीशी पडझड जरी झालेली असली तरी अजूनही अतिशय शाबूत असं बांधकाम आपल्याला इथं बघायला मिळतं। पहारेकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या देवड्या बसण्याची सोय इथं आपल्याला दिसते। अजूनही भक्कम असणारा हा तटबंदीतील महादरवाजा आपल्याला इथं बघायला मिळतो। तटबंदीवरून आत आल्यानंतर डाव्या बाजूलाच असणारी तटबंदी आपल्या नजरेस येते। तटबंदीवरून दिसणारा हा संपूर्ण राजमाची किल्ला आणि त्याच्यावरती असणारी ही वाडी आपल्या नजरेच्या टप्प्यात येते। तटबंदीची काही ठिकाणी जरी पडझड झालेली असली तरीही अजून खूप अवशेष या गडावरती शिल्लक आहेत। तटबंदीच्या वरून दिसणारं हे प्रवेशद्वार आणि त्याचं भक्कम असं बांधकाम आपल्याला इथे दिसतं। बालेकिल्ल्यावरून आपल्याला बोरघाट नजरेच्या टप्प्यात येतो। या घाटातून सतत प्रवास करणाऱ्या रेल्वेसुद्धा आपल्याला दिसतात। कदाचित या घाटाचा रक्षक म्हणूनच राजमाची काम करत असेल। गडावर आजही चांगल्या अवस्थेत असणारी ही एकमेव इमारत कदाचित त्या काळी धान्य कोठार म्हणून याचा वापर केला जात असेल। याच्या बांधकामाविषयी माझे मित्र चर्चा करत होते। प्रवेशद्वाराच्या चौकटीवरती अतिशय सुंदर अशी श्री गणपतीची मूर्ती आहे। ही मूर्ती बघितल्यानंतर मला रामगडावरील गणपतीच्या मूर्तीची आठवण झाली। आत गेल्यानंतर अतिशय भक्कम असं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं। इतक्या वर्षानंतर आजही याच्या भिंती अतिशय मजबूत आहेत। तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला राजवाड्याचे अवशेष दिसतात। संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत असणारा हा वाडा आणि काही घरांचे अवशेष आपल्याला दिसतात। राजवाड्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा तलाव बघायला मिळतो।
आजही या तलावामध्ये खूप चांगलं पाणी शिल्लक असलेलं आपल्याला दिसतं. या तलावामध्ये एक भग्न नंदी आपल्याला इथं बघायला मिळतो. नंदी जरी तळ्यात असला तरी महादेवाची जी काही पिंडी आहे ती तळ्याच्या वरच्या बाजूला म्हणजे नंदीच्या अगदी समोर तळ्याच्या काठावरती आपल्याला बघायला मिळते. पाणी साठवण्यासाठीची अतिशय सुंदर अशी व्यवस्था त्या काळामध्ये केलेली आहे. राजमाचीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावरती पिण्याच्या पाण्याची खूप मोठी सोय इथं केलेली दिसते. तळ्याच्या काठावर असणारी ही महादेवाची पिंडी आणि समोरच असणारी न ओळखता येणारी एक मूर्तीसुद्धा इथं दिसते. गडावरती ठिकठिकाणी पाणी साठवण्यासाठीची व्यवस्था केलेली दिसते. पाण्याचं महत्त्व ओळखून कदाचित त्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पाणी साठवता यावं याच्यासाठी ही केलेली सोय असेल. राजमाचीच्या मनोरंजन गडावरती आहोत आम्ही. मनोरंजन माचीवरती ही समोर जी दिसते आपल्याला ही आहे उल्हास नदी. त्याच्यानंतर हा जो आहे तो आहे बोरघाट. राजमाची हा गड बांधण्याचे श्रेय सातवाहनांच्याकडे जातं. सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या अनेक राजांच्या सत्ता या राजमाचीनं पाहिल्या. पुढे हा गड बहामनींच्या ताब्यात गेला. बहामनींच्याकडून निजामशाहीच्या ताब्यात आणि 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात दाखल केला. या गडावर जी पाणी साठवण्याची सोय केलेली आहे इतकी सोय किंवा इतकी पाणी साठवण क्षमता आपल्याला क्वचितच एखाद्या दुसऱ्या गडावरती बघायला मिळेल. मनोरंजनची संपूर्ण फेरी करून आम्ही आता खाली उतरत आहोत. अतिशय भक्कम बांधणीचा बुरुज इथे दिसतोय. उतरताना कपारीमध्ये सुद्धा पाण्याची सोय केलेली आपल्याला इथे दिसते. खूप सुंदर अशा पद्धतीनं एक पाण्याचं टाकं इथं खोदलेलं आहे. गडफेरी संपवून आम्ही खाली उतरलेलो आहोत. श्रीवर्धन आणि मनोरंजन या दोन्ही बालेकिल्ल्यांची चढाई करून आता आम्ही खाली उतरलेलो आहोत. उमरे मामांच्या इथं सरबत घेण्यासाठी आम्ही थांबलो आहे. उमरे मामांच्या इथं सरबत घेत असताना राजमाचीच्या इतिहासाविषयी तसेच ढाकचा जो पुढचा ट्रेक आम्हाला करायचा होता त्याच्याविषयी कपारीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या पाठीमाग काय झालं माहिती. आपण तिकडे घरी स्वच्छ कपडे बिपडे धुवून तिकडे पण जाऊन आंघोळ करते. देवळाच्या तिथे गेलो तर तिथे पण ते टाकायचं पाणी घ्यायचं आंघोळ करतो. देवळाचं दर्शन घ्यायचं. असे मोठं आतमध्ये हे गोवा आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक बिपाक सगळे करतात ते लोक. तुम्ही काय म्हणलं नेलं ते जत्रा केली तरी तिथं भरपूर जागा म्हणून 100-1 लोक बसतील जास्त असे गोवायचे. तिथं तिथं असे आणि जर काही जर असलं तर मग आपल्याला काहीतरी धोका होतो. निष्ठून पडतं म्हणा किंवा काहीतरी आगमोळ येऊन चावतं असं तिथं तेवढे जातं आणि आपल्या घरी काय अडचण असेल तर मग नाही जायचं. बरोबर. म्हणजे एक श्रद्धा चांगल्या भावनेने जायचं तिथं. चांगल्या भावनेने जायचं. बरोबर. म्हणून तो
वरती कड्यामध्ये कपारी बसल्या जायचे. हा, अडचणीच्या ठिकाणीच. बरोबर, म्हणजे चांगली असली भावना तरच तिथपर्यंत पोहोचणार, नाहीतर पोहोचणार नाही. हा, बरोबर. कड्या नव्हतं जातात. आता पूर्वी ते नव्हतं, तर आता काय करतात त्यांनी होल मारून त्याच्यामध्ये काय शिगाव टाकल्या तसं पकडायला हा हा, मूर्तीपर्यंत. मी तर आता गेलो नाही, माझी सासरवाडी तिकडची, तिथले काय? हा, पण मी आता नाही गेलो 10-15 वर्ष. चालेल. सांगतात लोक जातात की त्यांना हा हा, मुंबईला इकडे तिकडे काही लोक जातात तिथं डागबळीला. डागबळी असं प्रसिद्ध आहे ना. हा, तेच आम्ही पण नाव ऐकले भरपूर डाकचं. आता काय हो, आता हे नाही तर मोबाईल सगळं पुढं काय दुनियात पुढं काय काय ते सगळं समजते. समजतं, दाखवते हे करून. हो हो. दोन्ही गडांचे ट्रेक करून आम्ही परत आमच्या गाडीजवळ आलेलो आहोत. आता पुढचा जो आमचा ट्रेक आहे तो आहे ढाक बहिरीचा. आता आम्ही ढाक बहिरीकडे निघतोय. परत येत असताना राजमाचीच्या कड्याचं होणारं सुंदर असं दर्शन. 2 ट्रेक संपलेले होते आणि आम्ही आता जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. बिर्याणीचा अतिशय जंगी असा प्लॅन आणि कमीत कमी वेळामध्ये अरुंदाने जेवण तयार केलेलं आहे. सकाळपासून उपाशी पोटी 2 ट्रेक केल्यामुळे सगळेजण आता बिर्याणीवरती तुटून पडले. जेवण केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. रस्त्यावरून होणारं हे राजमाचीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांचं सुंदर असं दर्शन. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये मला त्या सूचनासुद्धा सांगा आणि आपल्या मित्रांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तसेच माझे यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.